नाना पटोले नाही, नेमकं त्याच वेळी विधानसभेचं प्रश्नोत्तराचा कालावधी संपला होता आणि विधान परिषदेतला प्रश्नोत्तराचा तास चालू होणार होता आणि म्हणून प्रश्नोत्तराच्या तासासाठी मी त्याच वेळी विधान परिषदेमध्ये होतो। परंतु मी नंतर माहिती घेतली तेव्हा माननीय अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन त्यांनी अशा पद्धतीनं बेशिस्त वर्तन माजी विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य माननीय नानाभाऊंनी केलं असं मला काही आमच्या सन्माननीय सदस्यांनी सांगितलं आणि म्हणून माननीय विधानसभा अध्यक्षांना सभागृहाला जो अधिकार आहे त्या विधानसभा माननीय अध्यक्षांना असणारे अधिकार आणि सभागृहाला असणारे अधिकार त्याचा वापर करून विधिमंडळ नियमानुसार त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे। तुमच्या पीएसची अजूनही नियुक्ती झाली नाही आहे, बरेच पीएस आहेत ज्यांची नियुक्ती अद्यापही झाली नाही, तुमची काही नाराजी आहे का सरकारवरती? कारण बऱ्याच वेळा फॉलोअप करून देखील सरकार ऐकायला तयार नाही। नाही, असं नाही। आमच्या कार्यालयामध्ये ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे आणि हा अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे, ते याच्यावरती अंतिम निर्णय घेतील। तुमच्यावर गृह खात्याचा वॉच आहे अशी पण चर्चा झडते। कोण म्हणलं? कुठं काय? तो कोण आहे गृह खात्याचा वॉच ठेवायला? कोण नाही, अजूनपर्यंत झाली नाही। म्हणजे शिवसेनेचे जे नेते आहेत वॉच कोण म्हणलं? पीएसची नियुक्ती अद्यापही झाली नाही या मागचं हे बघा आम्हाला कर नाही त्याला डर कशाला? आता त्यामुळं आम्हाला ह्याच्यामध्ये जास्त माझं व्यक्तिगत स्पष्ट मत आहे, आमच्यावर कसलाही कुठलाही वॉच नाही। पण तुमची सूत्रांची माहिती जर असेल, कारण माध्यम आजकाल बोलताना सूत्रांकडनं आलेल्या माहितीनुसार बोलतात, तुमच्या सूत्रांची माहिती जर असेल तर निश्चितपणे कसलाही वॉच असला तर कर नाही त्याला डर असायची गरज नाही। त्यामुळे आम्हाला तसल्या कुठल्याही बाबीची चिंता नाही। ओके, महापालिकेची जी भरती होती त्याच्यामध्ये आले माध्यमाचा उल्लेख केला गेला नव्हता। बहुतांश वेळेस मराठी आणि इंग्रजी माध्यमातून ती परीक्षा होत असते महापरीक्षेत। मला हा विषय माहिती नाही, ऊर्जा विभागाशी संबंधित हा विषय आहे, मी त्याची माहिती घेतो मग सांगतो आपल्याला। 5 तारखेला 2 बंधू किती वेळ लागेल विचार? 5 तारखेला 2 बंधू एकत्र येणार आहे। येते संजय राऊत आणि मनसेकडनं एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलं, त्या पत्रावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांची ठीक आहे। आता कुणी एकत्र यावं कुणी एकत्र येऊ नये हा त्यांचा प्रश्न आहे। आता हा त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातल्या भूमिकेचा विषय होता, त्या बाबतीत आता त्यांना काय घ्यायची ती भूमिका त्यांनी 5 तारखेच्या मेळाव्यामध्ये घेतलेली आहे। पुढे बघू आता 5 तारखेचा मेळावा झाल्यानंतर त्या दोघांची भूमिका काय राहते ही एकदा वॉच करू आणि मग ठरवू आपण। ओके, महायुतीवरती 2 बंधू जरी एकत्र आले तरी त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही। सर, महाविकास आघाड़ी में मुंबई में टूट सकती है, कांग्रेस अकेले लड़ने की तैयारी कर रही है, महायुति के लिए कितना? देखिए, हम लोग पहले से कह रहे थे जो महाविकास आघाड़ी बनी 2019 में वही से हम कह रहे थे कि हमारा और उनका विचारधारा अलग है, हम उनके साथ काम नहीं कर सकते। लेकिन अभी वो टाइम सरकार बनाने के लिए उन्होंने महाविकास आघाड़ी की। अभी आप देख रहे कि अभी इसके बाद एक जैसे इलेक्शंस आगे आता है, अभी कल ही न्यूज़ आया है कि दिल्ली में जो कांग्रेस के हाईकमान के साथ महाराष्ट्र के नेताओं की चर्चा हुई, उन्होंने कहा कि अकेले लड़ने की तैयारी रखो। अभी जब तक उनका ऑफिशियल डिसीजन नहीं आता है, लेकिन मुझे लगता है ये जो महाविकास आघाड़ी में भिन्न भिन्न विचारसरणी के ऑपोजिट विचार जिनके हैं, ऐसे लोग जो सत्ता के लिए साथ में आए थे वो लोग साथ में रहेंगे ऐसा नहीं लगता। मीरा रोड में मारपीट की गई है, एक व्यक्ति को मराठी नहीं बोलने आता, उसे बेरहमी से मारा पीटा, उस पर आपका सरकार क्या कहना है? नहीं, ऐसा अगर कोई इंसिडेंस हुआ है तो सरकार इसकी इंक्वायरी करेगी। किसी को भी मारपीट करने की जरूरत नहीं है। और मैं तो ये कहता हूँ कि महाराष्ट्र में जो लोग रहते हैं उनको पहले स्थानिक हमारी मराठी भाषा है उनको मराठी भाषा आनी चाहिए। महाराष्ट्र में मराठी कंपलसरी है, महाराष्ट्र में मराठी सख्ती की है। इसीलिए जो भी इधर काम करते हैं, व्यवसाय करते हैं, उनका उदर निर्वाह का साधन है, उन्होंने मराठी सीखनी चाहिए। ओके, पहिलगाममध्ये 70 वर्षीय आजीवरती लैंगिक अत्याचाराची घटना समोर आलेली आहे। पहिलगाममध्ये ही घटना घडलेली आहे। नाही, हे मला कल्पना नाही त्याची माहिती, कारण आता आम्ही तर 2 दिवस झाले महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या व्यस्त आहोत। परंतु कुठेही अशा पद्धतीचे लैंगिक अत्याचाराच्या विरोधामध्ये त्या राज्यांनी कडक भूमिका घेतलेली आहे। केंद्र सरकारची सुद्धा भूमिका याच्या बाबतीतली कडक आहे। त्यामुळे जरूर तिथलं लोकल गव्हर्नमेंट जे असेल ते याच्यावरती कडक कारवाई करेल। आणि चलो, छत्र निजामपुर ग्राम पंचायत का नाम बदला जाए, इस तरह की मांग उठ रही है। किले रायगढ़ जहाँ पर है वहाँ की ग्राम पंचायत का नाम
छत्र इसके बारे में हम लोकल अथॉरिटी के पास से उसका लिखित रिपोर्ट मांगेंगे। रायगढ़ करके ही हमें पहचान है, पूरे जिले का नाम रायगढ़ जिला है। तो लोकल कलेक्टर से और डिविजनल कमिश्नर के पास से माननीय सीएम साहब, दोनों डिप्टी सीएम साहब इसके बारे में ऑफिशियल जानकारी प्राप्त करेंगे और जो जानकारी प्राप्त होगी उसके अनुसार ये माननीय सीएम साहब, डीसीएम साहब इसके ऊपर निर्णय करेंगे। महाबळेश्वरचे पर्यटक अडकले कुठं? उत्तराखंडमध्ये धामच्या इथे जानकी चट्टी गावामध्ये 28 जून पासून 250 लोक अडकले. जे देवदर्शनाला गेले तिथे अडकले. मी जरूर आता लगेचच उत्तराखंडच्या सरकारबरोबर संपर्क साधतो आणि जर आमचे कोणी अधिकारी, जर आमचे पर्यटक कोणी असे तिथं काही लँडस्लायडिंगमुळे वगैरे अडकले असतील तर आमच्या इकडचे आम्ही अधिकाऱ्यांचं एक पथक आमच्या विभागाचं तिथं पाठवू आणि जरूर त्यांना लवकरात लवकर रेस्क्यू करण्यासाठी उत्तराखंड सरकारबरोबर आम्ही प्रयत्न करू संयुक्त. ओके, थँक्यू साहेब.